आहे हर्षवर्धन पाटलांनी एक मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। अजित पवार गटाचे जे इंदापूरचे तालुका प्रमुख आहेत त्यांनी थेट सरळ धमकी हर्षवर्धन पाटलांना भाषणातून दिली। यावरनं आता सत्ताधाऱ्यांनाच धमकी दिली जाते, याच्याकडे तुम्ही कसं बघता? एक तर या राज्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम आहेच, हे मी अनेक वेळा बोललेले आहे। आणि हर्षवर्धन भाऊ आणि आमचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे आहेत आणि मला असं वाटतं सत्यमेव जयते, जे सत्य आहे त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी भूमिका ही घेतलीच पाहिजे। आणि माझी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना मागणी आहे की हर्षवर्धन भाऊंना त्यांनी सिक्युरिटी दिली पाहिजे, कारण का जर एका तालुक्यामध्ये कोणीही असू दे तो व्यक्ती जर तो धमक्या देत असेल तर एवढी हिम्मतच कशी होते कोणाची कोणाला धमकी द्यायची? याचा अर्थ वर्दीची भीतीच नाही कोणाला राहिली ना। या राज्यामध्ये मारामाऱ्या होत आहेत, पोलीस स्टेशनला सत्तेतले लोक गोळी मार करतायत, तर असं जर होत असेल तर तुम्ही विचार करा। आणि मी हर्षवर्धन पाटलांना तातडीने ह्या क्षणापासून सिक्युरिटी दिली पाहिजे, त्यांच्या पुढे मागे गाडी असली पाहिजे, त्यांना बॉडीगार्ड्स दिले पाहिजेत, अशी मागणी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याकडे करते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।